प्रतिमा एकदम ओरडल्यामुळे आजूबाजूची लोकही तिकडे येतात आणि तिला शांत करत असतात. त्यांना असं वाटतं की तिला श्वास लागला आहे म्हणून. तेवढ्यातच रविराज पण येतात आणि प्रतिमाला बघतात अशा अवस्थेत आणि तेही ओरडतात. प्रतिमा करून तिच्या जवळ जातात. प्रतिमा इथे रविराजना सांगायचे प्रयत्न करत असते की तिकडे तो महिपत म्हणून. ती तिकडे बघा, तिकडे तो पलीकडे पलीकडे असं सांगत असते. पण मूर्ख रविराज काय 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 करून तिच्याकडेच बघत असतो. ती जिथं दाखवते तिकडे तरी बघावं, त्याला महिपत दिसला असता. जे ती बोट करून दाखवते तिकडे पलीकडे तो आहे असं सांगते ती, तरी तिकडे बघत नाही आहे. उठून तो गाडीतून पाणी देतो तिला. ती म्हणते मला पाणी नको, तिकडे पलीकडे बघा. रविराज विचारतात तुला आगीचा त्रास होतो आहे का? आग बघितल्यामुळे तुला असं होतं आहे का? अरे पण ती काय दाखवते ते तरी बघावं. शेवटी तिथून महिपत निघतो आणि मग नंतर रविराज तिकडे जातात आणि बघतात तेव्हा तिकडे कोणीच नसतं. उगाचच लांबवण्याचा प्रयत्न करतात. रविराज तिथे जमलेल्या माणसांना सांगतो की तिला गर्दीचा त्रास होत असेल कदाचित, मी तिला घरी घेऊन जातो थँक्यू म्हणून. त्यांना तिकडून जायला सांगतो. ते लोक तिकडून जातात. रविराज प्रतिमाला घेऊन गाडीत बसतात आणि तिथून निघून जातात. इकडे सायली हाच विचार करत असते की मी मधुभाऊंशी बोलीन म्हणून. अडून अडून त्यांना विचारेन की त्यांनी काकूंशी कसं आपलं प्रेम व्यक्त केलं होतं म्हणून. इकडे मधुभाऊ जागेच असतात. सायली जेव्हा त्यांच्या रूममध्ये येते तेव्हा ती पाणी घेऊन येते त्यांच्या रूममध्ये आणि त्यांना विचारते तुम्ही अजून जागे आहात? तर मधुभाऊ म्हणतात की काहीच काम नाही आहे, हातांची काहीच चालणार नाही आहे, त्यामुळे झोप तरी कशी लागेल. इथं मी नुसतं निवांत आहे, शरीराचा थकवा काहीच नाही आहे काम नसल्यामुळे, म्हणून झोप कशी लागणार आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते मग आपण गप्पा मारूया, म्हणजे मग तुम्हाला झोप येईल. ते तिला मुद्दा म्हणून विचारतात तुला गप्पा मारायच्यात म्हणजे जावई बापूंबद्दलच बोलायचं असेल ना, त्यांचंच कौतुक करायचं असेल ना. तेव्हा सायली लाजते. तेव्हा ते म्हणतात हां मला माहिती आहे. तेव्हा सायली म्हणते नाही, यावेळेला तुमचं आणि वत्सला काकूंबद्दल बोलूया. तुमच्या दोघांचं प्रेम कसं होतं आणि तुम्ही कोणी कसं व्यक्त केलं ते प्रेम. मधुभाऊ एकदम त्या आठवणीत जातात आणि सांगतात वत्सला ही त्या काळी खूप शिकण्याची इच्छा होती आणि ती एकटीच अशी होती जी शिकली होती आणि शिकायची जिद्द होती तिच्यामध्ये. मला ती खूप आवडायची, पण एके दिवस कळलं की तिला बघायला कोणीतरी मुलगा येणार आहे आणि मला खूप भीती वाटली. मग सायली विचारते मग तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त कसं केलं? तेव्हा ते म्हणतात मला काहीच कळेना. तिला थेट विचारायचं तर तेवढं धाडस नव्हतं. मग सायली विचारते मग तुम्ही कसं विचारलं त्यांना? तेव्हा ते म्हणतात की मी एक टेप रेकॉर्डर तिच्यासमोर घेऊन गेलो. सायली परत मधुभाऊंना विचारते टेप रेकॉर्डर तिच्यासमोर घेऊन जाऊन काय केलं तुम्ही? तेव्हा ते म्हणतात मी त्याच्यावर एक गाणं लावलं होतं आणि ते तिला ऐकवलं. मग सायली विचारते मग काय झालं? तर मधुभाऊ म्हणतात काही नाही, वत्सला आत निघून गेली नंतर. तेव्हा सायली म्हणते मग त्यांना कळलं नाही तुमचं प्रेम? तेव्हा ते म्हणले की मला माहीत नाही. मग मीही तिथून निघून गेलो, पण दुसऱ्या दिवशी तिने स्वतः एक गाणं गायलं माझ्यासाठी आणि तेव्हा मला कळलं की तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. हे ऐकून सायलीला आयडिया येते, मी पण गाणं गाऊन आपली भावना व्यक्त करीन अर्जुन सरांसमोर. आणि ती हेच विचार करत करत रूममध्ये येते आणि इथे ती गुणगुणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो तू काय एवढं गुणगुणतात तुम्ही? तेव्हा ती म्हणते हे मराठी गाणं आहे. तर ते म्हणते की चला आपण एक गेम खेळूया, मी मराठी गाणं गुणगुणते गाते, तुम्ही ते ओळखून दाखवा त्याची भावना काय आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण तो म्हणतो की मी US वरनं आलो आहे त्यामुळे मला मराठी इतकं चांगलं जमेलच असं नाही. ती म्हणते काही हरकत नाही, प्रयत्न करा. तो म्हणतो ठीक आहे. ती असं एक गाणं गाते, अर्जुनला काहीच कळत नाही, तो काहीतरी वेगळाच अर्थ सांगतो. दुसरं गाणं गाते तरी अर्जुनला काही समजत नाही, तो काहीतरी भलताच सांगतो की हे असं असं म्हणून. तेव्हा ती म्हणते शेवटचं आणि ती आता नवीन गाणं गाते, कारण हे जुनी गाणी गायलेली असतात त्यामुळे त्याला कदाचित कळणं अवघड असेल म्हणून नवीन गाणं गाते. तेव्हा ते एवढं तरी त्याला कळतं की हे प्रेमाचं आहे, त्यामुळे तिला असं वाटतं की ह्याला कळलं म्हणून. पण पुढच्या वेळी त्याला काही कळत नाहीत, तो काहीतरी भलताच त्याचा अर्थ सांगतो. इथे सायली चिडते आणि म्हणते की तुम्ही साफ या परीक्षेत नापास झालात, आता झोपा करून. आणि अर्जुन विचार करत असतो अरे असं काय मी सांगितलं ना, नाही नाही असं चालू असतं त्यांचं. सायली रागाने झोपून जाते.